हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वप्रथम मी हेमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मकर संक्रांतीसाठी स्पेशल पैठणी डिझाईन, जे की खूप ट्रेंडिंग आहे आणि यूट्यूबवरती कोणीही अजून अपलोड केलेली ही डिझाईन सर्वात आधी मी अपलोड करत आहे. तरी सर्वांना मेजरमेंटसहित मी ही डिझाईन सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक प्लीज करा आणि कमेंट करून सांगा डिझाईन कशी वाटली आणि तुम्हाला समजली का नाही. तर इथे आपण बघणार आहोत सर्वात आधी तर मेजरमेंट. या ठिकाणी मी लांबी घेतलेली आहे ते 12 ते 12.5 घेऊ शकतात. या ठिकाणी मी 12 घेतलेले आहे, 12 12.5 जवळपास. आणि अशा पद्धतीचं मी एक सर्कल आखून घेतलेला आहे. मी रुंदी या ठिकाणी तुम्हाला दाखवून देते. आपण लांबी घेतलेली आहोत 12 ते 12.5 आणि रुंदी घेत आहोत 16.5. अशा प्रकारे 12.5 बाय 16.5चा आपण या ठिकाणी आयताकार काढून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण आता काय करायचं आहे, जी आपण पैठणीची जी साईज असते, म्हणजे आपण पदराचा भाग एक साईड करणार आहोत आणि वरचा भाग एक साईड, तर त्या पद्धतीनं या ठिकाणी सर्वात आधी आपण लाईनिंग ओढून घ्या, म्हणजे जेणेकरून मेजरमेंटच्या लाईनिंग ह्या कमी जास्त होऊ नये. तर या ठिकाणी आपण जे 12.5 घेतलेले आहोत स्टार्टिंगला लांबी, त्याच्या साईडने आपल्याला मध्ये 1.5 इंचावरती लाईन ओढून घ्यायचं आहे आतमध्ये, जेणेकरून ते पदराचा साईडचा कवर यायला पाहिजे पदर. तर डिझाईन तुम्हाला थोडीशी दिसत नसेल, बरं दिसत असेल, पण व्यवस्थित दाखवते मी आता कशी दिसते पहा. तर पाहू शकतात हे. तर मी डिझाईनमध्ये 12.5 जी आपण लांबी घेतलेली आहे त्यामध्ये 1.5 इंच आतल्या साईडनं अजून एक लाईन ओढून घेतलेली आहे, जेणेकरून कसं की आपल्याला साईडला साईडपट्टी भेटून जाईल पदराची आणि मध्ये आपल्याला पदर. आणि त्यानंतर जे आपल्याला खाली पदर काढायचं आहे ते आपल्याला 9चा घ्यायचा आहे, म्हणजे वरतून आपल्याला खाली 9 इंचावरती मेजरमेंट लाईनिंग ओढून घ्यायचं आहे. सगळी बाजू समान आली पाहिजे, त्यासाठी आपण 9 सगळीकडे ठेवून इथे लाईन ओढून घेणार आहोत. हे पहा. आणि जो खालचा भाग राहिलेला आहे त्यावरती आपल्याला पदर तयार करायचे आहे. तर पदरासाठी आपल्याला या ठिकाणी सर्वात आधी जे आपण 4.5 इंचामध्ये आपल्याला जी काही डिझाईन काढायची आहे ते तुम्ही काढू शकतात. आणि त्याच्यानंतर अर्धा इंचावरती अजून एक लाईन ओढून घेतलेली आहे, जेणेकरून पदराला अजून एक लुक आला पाहिजे. आणि खाली पण तशाच पद्धतीने मी अर्धा इंचावरती लाईन ओढून घेतलेली आहे. ह्या अशा पद्धतीने मी लाईन ओढून घेतलेली आहे, जेणेकरून डिझाईन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला समजूनच जाईल कसं काय ओढून घेतलं आहे काय नाही. कारण मध्ये आपण कलर कॉम्बिनेशन करणार आहोत, त्यामुळे अर्धा इंचावरती करून घेतलेलं आहोत. आणि जे मधला बॉक्स तयार केलेला आहोत आपण ते 4.5 करू शकतो आपण. त्यामध्ये आपल्याला जी कोणती डिझाईन काढायची ते तुम्ही काढू शकतात. इथे तुम्हाला मी पिकॉकची काढून दाखवेल. सध्या हार्ड आहे, पण तुम्हाला मी त्यासाठीच पिकॉकची काढून दाखवेल. आणि बघू शकता येथे मी मेजरमेंट तुम्हाला दाखवली आहे. तुम्ही 4चा घेऊ शकता, 4.5चा, 5चा घेऊ शकतात. कसा पण पिकॉक किंवा कोणताही डिझाईन काढायचं असतं त्या ठिकाणी पदराची साईज 5ची बेस्ट राहील, कारण पदर बी लांब दिसला पाहिजे आणि वरची साडी पण मोठी वाटली पाहिजे. त्यामुळे ही मेजरमेंट एकदम खूप चांगल्या पद्धतीने मी सांगितले आहे, तुम्ही हे मेजरमेंट ठेवू शकतात. तर पाहू शकतात 16.5ची लांबी घेतलेली आहोत, 1.5 इंच मध्ये सोडून दिलेले आहोत. त्यानंतर मध्ये पदरासाठी आपण 9 इंच घेतलेलं आहोत. खाली आपण जे पदर काढलेला आहोत त्यासाठी 5 इंचाची आपण मार्जिन घेतलेलं आहोत. आणि त्या 5 इंचाचा आपल्याला आता सेंटर काढायचा आहे 2.5. तर ते सेंटर का काढण्यात आलेलं आहे, कारण आपल्याला पिकॉक काढायचं आहे. तर पिकॉकचे दोन्ही पार्ट हे समान आले पाहिजेत, त्यासाठी आपण या ठिकाणी मेजरमेंट सेंटर काढून घेतलेलं आहोत मधोमध. त्यानंतर आपण सेंटरमध्ये एक गुलाबाचा फूल काढणार आहोत. फुल कमळ म्हटलं तरी चालेल, कमळाचं फूल काढणार आहोत. अशा पद्धतीने हलक्या हाताने मी डिझाईन तुम्हाला दाखवत आहे, तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करू शकतात पिकॉक काढण्यासाठी. हे पाहू शकतात मी अशा पद्धतीने हलक्या हाताने काढत आहे. आधी मी साधे पेन काढून घेतलेला आहे, त्यानंतर आता डार्क आउटलाईन तुमच्यासोबत मी करून दाखवत आहे. बघा
ह्या अशा पद्धतीने आपण कमळ, गुलाब जे काही म्हणसाल तुम्ही ते या ठिकाणी मी काढून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीनं आपल्याला ह्या साईडला आता पिकॉक काढायचा आहे. पिकॉकसाठी पण मी नॉर्मल पेन यूज करत आहे, जेणेकरून डार्क तुम्हाला दिसलं नाही पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी मी बघा हलक्या हाताने काढत आहे पिकॉक. आधी तुम्हाला जी साईड आधी जमेल त्या साईडचं तुम्ही पिकॉक काढू शकता. मी आधी उजव्या साईडचं काढून म्हणजे डाव्या साईडचं काढून घेत आहे उजव्या हाताने. कोणत्या पण साईडला तुम्ही काढू शकता, तसं काही नाही, पण मी डाव्या साईडचं आधी काढून घेत आहे. त्यानंतर उजव्या साईडचं कसे काढणार आहे ते पुढे सांगणारच आहे. तर अशा पद्धतीने मी हलक्या हाताने पिकॉक काढत आहे. खूप सिंपल आणि इझी डिझाईन आहे. पिकॉक पण काही हार्ड नाही आहे. तुम्ही गोलाकार पिकॉकचे तोंड काढू शकतात, चोच हलक्या हाताने काढू शकतात, मध्ये पान शेपमध्ये ठेवून पण तुम्ही तेही काढू शकतात. तर अशाच पद्धतीने खाली पण ओढून घ्यायचं आहे. तर ह्याच साईडचं आता दुसऱ्या साईडला पण काढण्यासाठी मी काय यूज केलेलं आहे, हे सेम डिझाईन येण्यासाठी ट्रेसिंग पेपरचा उपयोग केलेला आहे, जेणेकरून ते पिकॉक खालीवर किंवा इकडे तिकडे झालं नाही पाहिजे. त्यामुळे मी या ठिकाणी दोन्ही ट्रेसिंग पेपरवरती एक साईडचं पिकॉक आधी ट्रेसिंग पेपरवरती काढून दोन्ही साईडला त्याचं कॉम्बिनेशन करून त्याला मी कार्बन पेपरच्या साह्याने आखून घेतलेलं आहे. त्यामुळे थोडंसं ह्या पिकॉक साईडला गेल्यामुळे ते साईडला उमटलेलं आहे. पण ठीक आहे, तुम्हाला दिसून जाईल डिझाईन ही समजलीच असेल तुम्हाला मी कशा पद्धतीनं काढलेलं आहे. तुम्हाला जर दोन्ही साईडचं पिकॉक जमत असेल तर दोन्ही साईडनं काढू शकतात, पण मी दोन्ही साईडनं सारखंच आलं पाहिजे किंवा खूप लहान मोठं नाही झालं पाहिजे. त्यामुळे मी या ठिकाणी ट्रेसिंग पेपर आणि कार्बन पेपरचा वापर केलेला आहे. व्हिडिओ ते केला होता मी, पण काही कारणाने ते सेव्ह नाही झाला, त्यामुळे ते स्किप झालेलं आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही थोडंफार उमटलेलं आहे अलीकडल्या साईडला तो पहिला पिकॉक आणि दुसरा पिकॉक व्यवस्थित आलेला आहे. तर तशाच पद्धतीनं आता आपण या ठिकाणी उलन लावण्यास सुरुवात करत आहोत. तर उलनचे कलर तुम्हाला जे साडीचे कलर हवे ते तुम्ही यूज करू शकता. तुमची आवडत्या कलरची पैठणी जरी केलात तरी तुम्हाला खूप छान दिसतील ते कलर. या ठिकाणी ही माझी आवडत्या कलरचीच पैठणी मी तयार करत आहे. तर पाहू शकता तिथे मी ग्रीन कलरची बॉर्डर देऊन घेत आहे. त्यानंतर आतमध्ये पिंक शेड, राणी पिंक शेड मी देऊन घेत आहे. खूप क्यूट आणि खूप छान पैठणी दिसली तयार झाल्यानंतर. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. तुमच्यासाठी मी 2 दिवसापासून पैठणी तयार करत आहे. आधी मेजरमेंट काढून घेणं, त्यानंतर ते पिकॉक ड्रॉ करणं, तुमच्यासोबत कशा पद्धतीनं मी कसे एक्सप्लेन करू शकते जेणेकरून ते तुम्हाला समजलं जाईल, इथेपर्यंत मी सर्व विचार करून तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे. 2 दिवस अवघे माझ्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी हे व्हिडिओ करण्यासाठी गेलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला लाईक करायला 1 सेकंद लागतो. प्लीज एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. जे खाली हाय पॉईंट येतात त्या पॉईंटवरती पण क्लिक करून तुम्ही परत ते जे हाय पॉईंट येतात त्या पॉईंटला साईडला वळून परत त्या ठिकाणी कमेंट मला करू शकतात. कारण लाईक केल्यानंतर कमेंटचं ऑप्शन येतं, काही जणांना दिसत नाही, त्यामुळे हाईप येतात तिथं पॉईंट म्हणून. ते पॉईंट पण तुम्ही क्लिक करू शकतात. तुम्हाला जर आवडले असेल, मला पॉईंट द्यावेसे वाटले तर त्या पॉईंटवरती पण तुम्ही क्लिक करू शकतात. क्लिक केल्यानंतर ते तुम्ही पट्टी साईडला वळून द्यायचं. मग परत तुम्हाला ते शेअरिंगचं बटन, कमेंटचं बटन परत दिसून जाईल. तिथं तुम्ही कमेंट मला करून सांगू शकतात कशी वाटली डिझाईन, काय नाही, ही पैठणीचे कलर वगैरे कशी झालेली आहे, किंवा तुम्हाला व्हिडिओ समजला की नाही, किंवा समजला नसेल तर काय तुम्हाला माहिती हवी आहे, सगळं मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. मी सर्वांच्या कमेंटचे उत्तर देत आहे. तर अशा पद्धतीने आता आपण पैठणी तयार करत आहोत. मी खूप सिंपल पद्धतीने म्हणजे तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे समजलं की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला समजले असेल तर. तर अशा पद्धतीने मी एक साईड पूर्ण करून घेतलेला आहे. तशीच आता दुसरी पण साईड मी पूर्ण करून घेणार आहे. या ठिकाणी पूर्ण करून घेते आता. तर अशा पद्धतीने मी पूर्ण करून घेतलेला आहे एक साईड. त्यानंतर आता आपल्याला वरचा भाग पूर्ण करून घ्यायचा आहे. सर्वात आधी जो हार्ड भाग तुम्हाला वाटेल तो तुम्ही शेवटी जरी केलात तरी प्रॉब्लेम नाही, किंवा जो भाग तुम्हाला हार्ड आधी करावासा वाटत असेल तर हार्डपासून पण तुम्ही सुरुवात करू शकतात. मला इझी स्टेपपासून हार्डकडे जायला आवडतं, किंवा हार्डकडून इझी तसं काही नाही. मी जसं जमेल तसं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही आधी पिकॉक पण ड्रॉ करून नंतर वरचा भाग राहिलेला तुम्ही अशा पद्धतीनं सावकाश चिटकवून देऊ शकतात.
तरी पैठणी जास्तीत जास्त तुम्हाला मेजरमेंट मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे. सर्व कसे आखायचं, काय काय करायचं सर्व मी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगत आहे. त्यामुळे तुम्हाला ही डिझाईन काढून पैठणी तयार करण्यासाठी तासभर लागतो. तासभरात तुमची ही डिझाईन पूर्ण होऊन जाईल. नक्की ट्राय करून बघा. संक्रांत अवघी 2 दिवसावर आलेली आहे आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. असंच तुमची साथ 2026मध्ये इथून पुढे लागू राहो. तुम्ही आतापर्यंत खूप सपोर्ट केलात मला, असाच सपोर्ट करत चला. तर चला असंच आता पुढे आपण फास्टमध्ये व्हिडिओ करणार आहोत, जेणेकरून हे व्हिडिओ स्लो केला तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि तुम्हाला बघायचा पण कंटाळा आला असता. त्यामुळे मी व्हिडिओ इथे फास्ट केला आहे आता, पण समजेल या पद्धतीनेच आहे, काही हार्ड नाही आता पुढे. अशा पद्धतीने पट्टे आपण सगळीकडे जॉईंट करून घेणार आहोत. तुम्हाला उभ्यामध्ये घ्यायचं असतं उभ्यामध्ये तुम्ही करू शकतात, आडवा घ्यायचा असतं आडव्यामध्ये पट्ट्या करू शकतात. इथे मला आडव्या सोप्या वाटतात म्हणून मी आडव्यास करून घेत आहे बघा, सगळीकडे लावून. तर हे अर्ध्या इंचाची जी मी सोडली होती ती यासाठीच सोडली होती, अशा प्रकारे लुक किंवा चेंजेस थोडाफार कलर देण्यासाठी. बघू शकतात व्हिडिओ फास्ट केला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि तुम्हाला तो बघायला पण कंटाळा आला असता. कारण काही लोक असे असतात की व्हिडिओ जिथंच छोटा दिसेल तेच आधी ओपन करून बघतात. त्यामुळे मी इथे जास्तीत जास्त मोठा करण्याचा प्रयत्न केला नाही. जेवढं जमेल तेवढं मी सांगण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. बघू शकतात पिकॉकचे देखील कलर, तुमच्याकडे जे कलर असतील, जे तुम्हाला इच्छुक वाटत असतील पिकॉकचे कलर ते तुम्ही देऊ शकतात. माझ्याकडे पण जे कलर अवेलेबल होते मी त्यापासूनच पिकॉक केलेला आहे. बघू शकतात अशा पद्धतीने मी पिकॉकचे पण कलर देऊन घेतलेला आहे. आणि वरचा जो तोरा आहे तो ऑप्शनल आहे, तुम्हाला द्यायचा असेल तर देऊ शकतात किंवा स्किप करू शकतात. या ठिकाणी मी स्किप केलेला आहे आणि डोळ्यासाठी मी ब्लॅक कलर यूज केलेला आहे. आणि त्यानंतर अशा पद्धतीने पिकॉक तयार करून केल्यानंतर जो उरलेला पार्ट आहे त्यामध्ये आपण येल्लो शेडिंगचा पदर अटॅच करून देत आहोत. जिथे कुठे बारीक डिझाईन किंवा बारीक जागा, छोटीशी जागा राहिली असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने शिंगोळी टाईपमध्ये करून, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगत आलेली आहे, जिथे कुठे बारीक किंवा हायलाईट डिझाईन म्हणतात, जे हायलाईट करायचं असेल तर बारीक शेंगोळी आपण बोटाच्या साह्याने गोल 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 करून त्या उलनला छोट्या साईजमध्ये करू शकतो ते डिझाईन उलन आणि चिटकावून देऊ शकतो, जेणेकरून ते डिझाईन पण झाकणार नाही आणि तुम्हाला पण ते लुक नवीन दिसला पाहिजे. तर अशा पद्धतीने उरलेला भाग मी इथे पूर्ण कवर करून घेत आहे. प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ थोडा तरी तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जेणेकरून बाकीच्या मैत्रिणींना पण तुमचा सपोर्ट भेटेल. त्यांना पण ही डिझाईन आवडत असतील, काही करायची उत्सुकता असेल तर ही डिझाईन ते पाहून करू शकतील. कुणाला जर नोटिफिकेशन आली नसेल तर नक्की माझे व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती रोज 1-2 दिवसाला भेट देत चला. नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होत आहेत व्हिडिओ यूट्यूबवरती माझ्या. आता हा पैठणीचा व्हिडिओ तर मी शेअर केलेला आहे, कशा पद्धतीने केला आहे काय नाही. याच्यापुढे भरपूर तुम्हाला यूट्यूबवरती डिझाईन बघायला भेटतील आता पैठणीची. पण सर्वात आधी तरी माझे सर्व व्हिडिओ नवीन नवीन पोस्ट असतात. अशा पद्धतीने मी पूर्ण पैठणी आता तयार करून घेतलेली आहे. पाहू शकता जो उरलेला भाग आहे त्यामध्ये पण मी कलर देऊन घेत आहे. तर फायनली अशा पद्धतीची आपली पैठणी तयार होत आहे आणि मी पूर्ण व्हिडिओ तयार करून दाखवत आहे आता. तर अशा पद्धतीने पाहू शकतात. मी नंतर त्या ठिकाणी जे वरचा पदर आहे, म्हणजे जी साडी आहे त्यावरती आपण अशा पद्धतीने येल्लो कलरचे छोटे छोटे टिपकी दिलेले आहोत. तर ही पूर्ण पैठणी तयार झालेली आहे. लुक कसा वाटतोय काय नाही नक्की एक कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. एक कमेंट करा. चला भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. परत एकदा मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.